बाकीच्या सगळ्या लोकांनी हा निवडणुकीचा काळ आहे, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होणार। जे काही आरोप झाले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। निवडणुकीचे जेव्हा निकाल जाहीर होतील 4 तारखेला, तेव्हा जे आरोप ज्यांनी केलेले आहेत की भाड्याची माणसं आहेत त्यांना उत्तर मिळेल। करण्याची पद्धत हे वेगळ्या पद्धतीने आमचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख स्तरावरती आमचं नेहमी काम असतं, त्याच्यामुळे आम्हाला ही इलेक्शन अवघड जाणार नाही। एक ठाकरे तिकडे जरी असले तरी जे ब्रँड आहे ठाकरे, जी तोफ आहे महाराष्ट्राची, ती इकडे, काय सांगा? बघा कसं आहे की वसई विरार शहर महानगरपालिका असो किंवा वसई तालुका असो, आजपर्यंत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी सातत्याने सांगितलेलं आहे की मी वसईचा विकास केलेला आहे, परंतु वसईचा सुनियोजित विकास त्यांनी केलेला नाहीये। आज वसईमधले डोंगर असोत, खाड्या असोत, नदी असोत, नाले असोत, माती असो, रेती असो, वाळू असो, त्यांनी काहीच सोडलेलं नाही। न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। महायुतीचे उमेदवार हेमंत विष्णू सावरा आज जीवदानी देवीच्या दर्शनाला येणार आहेत, तमाम विरारकरांना भेटणार देखील आहे। अनेक दिवसांपासून चर्चा होती की महायुती नेमका कोण उमेदवार देणार, परंतु महायुतीने आता या ठिकाणी हेमंत विष्णू सावरा यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। खरंच जर आपण पाहिला तर ही लढत कोणाच्या विरुद्ध आहे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत महायुतीचे नेते मंडळी आहेत। सुरुवातीला मी जाईन सुदेशजी चौधरीकडे। सुदेशजी, काय सांगाल? कुठेतरी असं म्हणतात की गावितजी नाराज आहेत, नेमकं काय विषय आहे? नाराज आहेत असं लोक म्हणतात, तुम्ही म्हणतात, परंतु तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पाहिलाच असेल। गावित साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की ठीक आहे मी नाराज होतो, थोडं माझ्या बाबतीत झालं ते अन्यायकारक झालं, परंतु त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जो उमेदवार महायुतीने दिलेला आहे त्याचा प्रचार जोरात करा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करा, असं ऑलरेडी गावित साहेबांनी आवाहन केलेलं आहे। परवाच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला गेला, एवढी गर्दी आणली कुठून? कारण सगळ्याच प्रश्नाची उत्तरं त्या गर्दीच्या माध्यमातून दिलीत का? आता हा निवडणुकीचा काळ आहे, त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप होणार। जे काही आरोप झाले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। निवडणुकीचे जेव्हा निकाल जाहीर होतील 4 तारखेला, तेव्हा जे आरोप ज्यांनी केलेले आहेत की भाड्याची माणसं आहेत त्यांना उत्तर मिळेल। आई जीवदानीच्या आशीर्वादाने सगळं काही होईल वेगळं। हितेंद्र ठाकूरांनी असं सांगितलेलं आहे की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, 2 आणि 3 नंबरची लढाई आहे, 1 नंबरला आम्हीच असणार। कोणत्या आधारात ते असे म्हणतात? बघा, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 4 जूनला मिळतील आणि मग ते तोंडावर पडल्यासारखं होणार आहे। हितेंद्र ठाकूरांची उत्तरं 4 जूनला मिळतील, तोंडावर पडतील, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे। मांजरेकर साहेब, काय सांगाल? प्रथम तर तुम्हाला अभिनंदन की इतक्या दिवसानंतर भाजप तुम्ही जे जॅक लावला होता ते कुठेतरी लागलंय। आता कशा प्रकारे प्रचार करणार आहात, कशा प्रकारे जनतेला तुम्ही मतदानासाठी खेचणार आहात? हे बघा, आमची भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा जो उमेदवार आहे सावरा साहेब, आणि भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत हे वेगळ्या पद्धतीने आमचे शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख स्तरावरती आमचं नेहमी काम असतं, त्याच्यामुळे आम्हाला ही इलेक्शन अवघड जाणार नाही आणि 2 लाख मतांनी आपण भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार जिंकून येतील। प्रवीणजी, एक ठाकरे तिकडे आहेत, एक ठाकरे इकडे आहेत, कोणता ठाकरे चालणार? आता महाराष्ट्रामध्ये एकच ठाकरेचा आहे, ज्यांचं नाव पूर्ण वाचते आणि नरेंद्र मोदींना साहेबांनी जो बिनशर्त पाठिंबा दिलाय ते एक विकासाचं विजन घेऊन चाललेत। त्यांच्याबरोबर आम्ही सर्व ताकदीनिशी आम्ही वसई विरारमध्ये उतरू आणि जे 1 नंबर बोलत आहेत त्यांना 3 नंबरला फेकायचा प्रयत्न करू। काय सांगाल कदम साहेब? कुठेतरी आता तिरंगी नाही तर चौरंगी लढत होणार, असं असताना मनसेची काय भूमिका असणार? कशा प्रकारे मनसे या महायुतीमध्ये चैतन्य भरणार आहे? गेल्या 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त हा पाठिंबा दिलेला आहे आणि मला वाटतं बिनशर्त पाठिंबा ज्या वेळेला घोषित केला त्यावेळेलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व महाराष्ट्र सैनिक मोदींचा 400 पार या घोषणेच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि मला वाटतं त्या 4 जूनला आपण 400 पार झालेले नक्की बघू। आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत यावेळेला प्रफुल्ल ठाकूर देखील आहेत। प्रफुल्लजी, जन आंदोलनातून तुम्ही समोर आलात, कुठे ना कुठेतरी जन आंदोलन आपण पाहिलं की गावांवरती अन्याय झाला, तुमच्या मागण्या मनसेच्या माध्यमातून काय असणार? कारण एक ठाकरे तिकडे जरी असले तरी जे ब्रँड आहेत ठाकरे, जी तोफ आहे महाराष्ट्राची, ती इकडे, काय सांगाल? बघा कसं आहे की वसई विरार शहर महानगरपालिका असो किंवा वसई तालुका असो, आजपर्यंत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांनी सातत्याने सांगितलेलं आहे की मी वसईचा विकास केलेला आहे, परंतु वसईचा सुनियोजित विकास त्यांनी केलेला नाहीये। आज वसईमधले डोंगर असोत, खाड्या असोत, नदी असोत, नाले असोत, माती असो, रेती असो, वाळू असो, त्यांनी काहीच सोडलेलं नाहीये।
आणि ते आता म्हणतात की मी पालघरचा विकास करेल. म्हणजे जशी ज्या पद्धतीने त्यांनी वसईचा सत्यानाश केला तसाच ते पालघरचा करणार आहेत. म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की यांना पालघर लोकसभेमधून आता हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे. पालघर लोकसभेमधून हितेंद्र ठाकूरांना हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणणं मनसेचं आहे. मनसेचं म्हणायचं झालं तर 2009च्या निवडणुकीमध्ये विधानसभेला मनसेला चांगलं मताधिक्य मिळालं होतं. 2 टर्ममध्ये मनसेचे नगरसेवक देखील निवडून आले. वसई विरारमध्ये मनसेची ताकद तर आहेच आणि मनसेने जर महायुतीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे तर कुठे ना कुठेतरी महायुती आपल्याला मजबूत झालेली दिसते. असं असताना थोड्याच वेळात जे महायुतीचे उमेदवार आहेत हेमंत विष्णू सावरा ते जीवदानी आईच्या दर्शनाला येणार आहेत. त्याचबरोबर तमाम विरारकरांचं ते दर्शन घेणार आहेत. निवडणुकीत आपल्याला आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत. हे पाहण्यासारखं ठरेल की महायुतीचे उमेदवार घराघरापर्यंत कसे पोहोचतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.